श्रीराम जय जय राम। नामाशिवाय कशानेही समाधान नाही। मनुष्य चूक करतो आणि देवा क्षमा कर म्हणतो, पण पुन्हा पुन्हा चूक करीतच राहतो। हे काही योग्य नव्हे। अशाने काही त्याला देव क्षमा करणार नाही। देवा क्षमा कर हे म्हणणे इतके सहज होऊन बसले आहे की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही। तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हा पुन्हा न करता अशा रीतीने आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही। बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल? आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ असे म्हणणे कदापिही योग्य होणार नाही। तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही, ते तुम्ही करा। समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही। कितीही पुराणे वाचली, ग्रंथ मुखोद्गत केले, प्रवचने ऐकली तरी मनाला समाधान लाभणार नाही। त्याप्रमाणे थोडे तरी आचरण केले पाहिजे, नामात राहिले पाहिजे। नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टींनी पूर्तता येऊ शकत नाही। नामाशिवाय खरे समाधान मिळणार नाही। तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन त्याचे नाम आवडीने आणि सतत घ्या। एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता। मोठ्या कष्टाने तो पायी चालला होता। वाटेत एक रेल्वेचे फाटक लागले, ते बंद होते म्हणून तो थांबला। इतक्यात तिथे एक मोटार येऊन उभी राहिली। आता एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता, तोही पंढरपूरला चालला होता। वारकऱ्याच्या मनात आले, देवा तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही दशा आणि हा लबाड व्यापारी याला मात्र तू ऐश्वर्य देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस। काय तुझा हा न्याय? एवढ्यात मोटारीचे दार उघडून दोन नोकरांनी त्या माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरविले। तो पांगळा होता। वारकऱ्यांनी विचार केला, पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणे बरे। आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो। त्याचे दुःख आपल्याला माहीत नसते आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल तर तो दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा। आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे हाच विषयाची पकड ढिली करण्याचा उपाय आहे। आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असे आपण म्हणूया। असे जर आपण केले तर दुःखाचा आवेग कमी होईल। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल। श्रीराम जय जय राम। आज शंकराच्या आरतीचा भावार्थ पाहूया। लवलवथी विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठक काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनी या जळ निर्मळ वाहे जुळजुळ्या। जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा। कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा। विभूतीचे उधळण शीतकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा। दैवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझे अवचित हळहळ जे उठले। ते त्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले। व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी। शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुल टिळक रामदासा अंतरी। पुणे जिल्ह्यात जेजुरी गडाजवळ लवथळेश्वराचे मंदिर आहे। समर्थ
जेव्हा लवथळेश्वराच्या दर्शनास आले तेव्हा त्यांना जी आरती सुचली तीच आपण रोज म्हणतो. बरेचदा केवळ पाठ झाल्याने आपण आरत्या गातो. तिचा अर्थ ठाऊक असेल तर मात्र ती अधिक आर्ततेने करता येईल. लवलवथी विक्राळा ब्रह्मांडी माळा. ब्रह्मांडातील ग्रह ताऱ्यांच्या आकाशमालांच्या माळा तुझ्या गळ्यात लवलवत आहेत, डोलत वळवळत आहेत. विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. समुद्रमंथनातून आलेले विष प्राशन करून तुझा कंठ काळवंडला आहे. तुझ्या तिन्ही नेत्रातून भयानक ज्वाळा बाहेर पडत आहेत. लावण्य सुंदर मस्तकी बाळा. अतिशय लावण्यवती सुंदर अशी बाळा, कन्या, स्त्री तुझ्या मस्तकावर आहे. गंगा, तेथून या जल निर्मळ वाहे झुळझुळा. तेथून अतिशय निर्मळ अशा गंगाजलाचा झरा वाहतो आहे. जय देव जय देव जय श्री शंकरा. हे शंकरा तुझा जय जयकार असो. आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. कापरासारख्या गोऱ्या वर्णाच्या तुझी आम्ही आरती ओवाळतो. कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा. हे कर्पूर गौर शंकरा तू भोळा आहेस, विशाळ नेत्र असलेला आहेस. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. तुझ्या अर्धांगी पार्वती शक्ती ही जणू तुझे शिवाचे अर्धे अंगच आहे. तुझ्या गळ्यात फुलांच्या माळा आहेत. विभूतीचे उधळण शीतकंठ निळा. चिताभस्माची उधळण अंगभर केलेल्या तुझा कंठ विषप्राशनाने काळा निळा पडलेला आहे. ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. असा तू उमेवर अत्यंत प्रेम करणारा शोभत आहेस. दैवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझे औचित हलहलते उठिले. देव आणि दैत्य यांनी जेव्हा समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून अचानक हलाहल नामक विष बाहेर पडले. ते त्वा असुरपणे प्राशन केले. नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. ते तू आसुरी वृत्ती धारण करून प्राशन केल्यानेच तुला नीळकंठ या नावाने प्रसिद्धी मिळाली. व्याघ्रांवर फणीवरधर सुंदर मदनारी. वाघाचे कातडे ल्यालेल्या नागबंध धारण केलेल्या सुंदर रूप असलेल्या मदनाचा संहार केलेल्या. पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. 5 मुखे असणाऱ्या मनमोहका मुनिजनांना आनंद देणाऱ्या. शतकोटींचे बीज वाचे उच्चारी. शतकोटी नामांचा जो बीज मंत्र तो श्रीराम जय जय राम हा मंत्र सतत वाचेने उच्चारणाऱ्या रघुकुल तिलक रामदासा अंतरी. आणि त्या रामनाम उच्चाराने साक्षात रामरूप झालेल्या हे शंकरा रघुतिलका तुला रामदासाचा अंतःकरणपूर्वक नमस्कार असो. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.